हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे सुट्टीचा दिवस आणि मी संपूर्ण किचन क्लिनिंग करायला काढणार आहे. तर आता श्रावण लागलेला आहे, तुम्हाला माहितच आहे. आणि श्रावण लागल्या लागल्या आपण सगळ्या घराची साफसफाई अगदी किचन पासून सुरुवात करतो. तर संपूर्ण घराची साफसफाई स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने मी करते, अगदी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आज मी पहिल्यांदा तुम्हाला किचन क्लिनिंग दाखवणार आहे आणि ते पण मी एकटी झटपट कशा पद्धतीने करते. कारण आपण सगळं किचन क्लिनिंग करायला काढतो आणि सगळा पसारा करून ठेवतो. बऱ्याच वेळेला कुठली वस्तू कुठे ठेवायची किंवा एकटं असल्यानंतर कामं पटपट उरकत नाही, नंतर चिडचिड होते आणि खूप सारा पसारा होतो. तर असं काहीसं होतं. तर मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवते मी कशा पद्धतीने करते. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आता किचन क्लिनिंग करायचं किंवा एक्स्ट्राचं काही काम करायचं म्हटलं तर बघा, आपल्याला पहिलं सकाळचं मॉर्निंगचं मुलांचे डबे किंवा नाश्ता किंवा सकाळचं जेवण आपल्याला पहिले करावं लागतं. सकाळची जी काही मॉर्निंगची कामं आहेत ती पहिली करावी लागतात. तर मी सकाळी लवकर उठून पटपट सकाळची सगळी मॉर्निंगची कामं पटपट उरकली. क्लिनिंग वगैरे, झाडलोट वगैरे करून आज सुट्टी असल्यामुळे मिस्टरांनीच देवपूजा वगैरे केली. मुलांना नाश्ता करून दिला, ते पण ट्युशनला गेलेले आहेत. आणि आता मी संपूर्ण किचन क्लीन करायला काढणार आहे. तर आता सर्वात प्रथम पहिले सगळं वरचं क्लीन करणार आणि नंतर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते. त्या पद्धतीने काही तुम्हाला टिप्स वगैरे पण आयडिया येतील की मी कशा पद्धतीने करते आणि आपण समोरच्याचं बघितल्यावर आपल्या लक्षात येतं. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता नाश्ता केलेला आहे. तर आज नाश्त्यामध्ये उपमा केला होता. उपमा खाल्ला आणि आता नाश्त्याची भांडी मी बेसिनमध्ये तशीच ठेवलेली आहे. बाकी आता हे सगळं मी स्टेप बाय स्टेप करून घेते. आता पहिले कॉफी ठेवलेली आहे, कॉफी घेते म्हणजे थोडी एनर्जी येईल आणि त्यानंतर मग मी क्लीन करायला काढते. तर मी जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं तुमच्यासोबत शूट करून दाखवते. तर माझी आई नेहमी म्हणते, हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. जिथे सुख, शांती, स्वच्छता, क्लिनिंग असतं तिथंच लक्ष्मी सुवास करते आणि ते घर नेहमी सुखाने, समाधानाने, आनंदाने भरभरून गेलेलं असतं. म्हणजे ते कुठल्याही मंदिरापेक्षा कमी नसतं. असं हे घर एक मंदिर होऊन जातं. तर आपण गृहिणींनी बघा, ज्या वेळेला श्रावण महिना किंवा गणपती बाप्पा सणवार, काही दसरा दिवाळी आली तर आपण नेहमी स्वच्छता क्लिनिंग करतोच. पण त्यासोबत आपण मंथली किंवा वीकली असं हे कामांचं नियोजन करून आपण नेहमी स्वच्छ टापटीप असं हे घर ठेवलं पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे का फ्रेंड्स, तर किचन हे आपल्या घराच्या हृदयाचा एक भाग आहे आणि नेहमी आपण आपल्या किचनची पहिले काळजी घेतली पाहिजे. स्वच्छता टापटीप ठेवून बघा, नेहमी आपण स्वच्छ ठेवलं ना तर बघा तिथे अन्नपूर्णा माता प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमी पडत नाही. तर मी असं बघा, आता प्रत्येक हाऊसवाईफ बघा करतच असते. परंतु काही आपण वेळेला काय करतो की आज करू उद्या करू म्हणता म्हणता कंटाळा करतो किंवा काही गृहिणी टापटीपपणा स्वच्छता क्लिनिंग ठेवतात. पण काही गृहिणींचं कसं असतं की एकदमच वर्ष भरातून 1 ते 2 वेळा असं साफसफाई क्लिनिंग करायचं आणि मग मेड ठेवायची. मेडला बोलवून सगळं कामवाल्या बाईकडनं सगळं स्वच्छ क्लिनिंग करून घ्यायचं. पण जे आपण स्वतः करतो आणि कामवाली बाई जे पैसे देऊन आपण तिच्याकडनं करून घेतो त्यामध्ये खूप सारा फरक आहे बघा. आपण जेव्हा स्वच्छ करतो ना तेव्हा अगदी पार कोपरा ना कोपरा साफ क्लिनिंग करतो आणि मेडला कसं कामवाल्या बाईला की अजून आणखीन काही घरांमधलं काम करायचं असतं, त्यामुळे ती पटपट उरकायच्या मागे लागते. पण आपण जेवढं बारकाईने करतो ना तेवढं त्या बारकाईने करत नाहीत. असो, तर आता बघा मी पहिले आहे ना किचन क्लीन करायचं म्हटलं ना तर सकाळची मॉर्निंगची कामं सगळी उरकून घेते. त्यानंतर मग निवांत म्हणजे डिस्टर्ब होत नाही आणि आपणही शांत मनाने व्यवस्थित किचन क्लीन करू शकतो. म्हणजे आपली गडबड होत नाही किंवा पसारा होत नाही. आणि आपण जर बघा, आता पहिले कसं होतं की मातीचे वगैरे घरं असायचे, मग सगळं क्लीन करायला सारवायला वगैरे लागायचं, साफ करायला लागायचं आणि सगळी भांडी आपण एकत्र काढायचो आणि नंतर मग ते सगळं पसारा होऊन जायचं आणि काही सुचायचं नाही, खूप चिडचिड व्हायची. आणि मग कुठली वस्तू कुठे ठेवायची हे देखील आपल्याला म्हणजे समजत नाही किंवा आठवत नाही आणि मग नंतर सगळा पसारा होतो. अचानक जर कोणी आलं तर आणखीन चिडचिड होते. आणि त्यात जर माझ्यासारखी अशी एकटी करायला असेल तर आपल्याला सगळं करायचं असतं आणि आपल्यालाच सगळं बघायचं असतं. आणि त्यातल्या त्यात बघा, आता मला तर एकदम म्हणजे कुठलंही काम असो, छोटं किंवा मोठं कुठलंही काम असो, ते परफेक्ट झाल्याशिवाय ना चैन देत नाही. आणि ते परफेक्ट होईपर्यंत आहे ना मी काही गप्प आणि शांत बसत नाही बघा. तर असं काही माझा स्वभाव आहे. त्यामुळे मला असं स्वच्छ क्लिनिंग मेन म्हणजे किचन, मला किचन ओटा आणि किचन स्वच्छ असलं ना आणि घरामध्ये सकाळी सकाळी बघा देवपूजा, धूप दिवा अगरबत्ती असेल ना
तर खूप प्रसन्न वाटतं. आणि विशेष म्हणजे आहे ना, सकाळी सकाळी बघा ज्या वेळेला आपण लवकर देवपूजा किंवा क्लिनिंग करतो ना, तेव्हा बघा अख्खा दिवस आपल्याला छान जातो. सकाळचं वातावरण ते प्रसन्न असतं ना, त्यावेळेला आपल्याला खूप सारी एनर्जी येते आणि आपण अगदी बघा पॉझिटिव्हली राहतो. दिवसभर आपल्याला अजिबात थकवा जाणवत नाही. त्यामुळे किचन आणि देवघर नेहमी स्वच्छ ठेवायचं आपल्या घरातील. आणि किचनमध्ये आहे ना, मोजक्याच आणि लागणाऱ्या वस्तू असेल ना, तर अजिबात पसारा होत नाही. आणि नेहमी बघा आपली मोजकी भांडी असेल तर नेहमी आपण स्वच्छ क्लीन ती ठेवतोच. त्यामुळे किचन सुटसुटीत आणि क्लीन दिसतं. तर फ्रेंड्स, सगळं मी कॅबिनेट वरतून स्वच्छ क्लीन करून घेतलं. पुन्हा ग्लास वगैरे सगळं स्वच्छ पुसून कॉटनच्या फडक्याने वगैरे स्क्रबरने क्लीन केलेलं आहे. आता छान दिसतंय ट्रान्सपरंट असं. आणि फिल्टर वगैरे पुसून घेतलाय. फिल्टरचं पण ते सगळं कॅबिनेट पुसून घेतलेलं आहे. आता गॅसची शेगडी पण स्वच्छ धुतलेली आहे. आणि मेन म्हणजे काचेची ग्लासची शेगडी आहे ती डेली धुत नाही, कारण गरम असते आणि गरम काचेवर जर आपण ग्लासची शेगडी असल्यामुळे आपण गरम याच्यावर पाणी ओतलं तर तडा जाऊ शकतो. म्हणून गॅसची शेगडी मी रोज क्लीन करून पुसून घेत असते. पण असं 6 महिन्यातून किंवा जेव्हा मंथली किचन क्लिनिंग करेन तेव्हा एकदा मी ती वॉश करत असते. आणि ते पण पूर्ण थंड झाल्यानंतरच. तर आता जवळपास माझं हे सगळं वरचं आवरून झालेलं आहे. तर फ्रेंड्स बघा, किचनमध्ये मोजक्या वस्तू असेल ना, तर त्या आपल्याला क्लीन आणि मेंटेन पण तितक्याच ठेवता येतात. त्यामुळे किचन पण छान सुटसुटीत दिसतं आणि अगदी डिसेंट दिसतं. म्हणजे जास्त पसारा दिसत नाही. आणि तेवढा बघा, जेवढा आपल्या घरामध्ये जेवढ्या वस्तू असेल किंवा किचनमध्ये जेवढी काही भांडी वगैरे असेल तेवढी ती आपल्याला साफ क्लीन पण ठेवावी लागतात. काही काही वेळेला बघा न लागणारी वस्तू वगैरे आपण काही अडगळीच्या ठिकाणी ठेवतो आणि मग एक एक करता करता खूप अडचण होऊन जाते. त्यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी घरामध्ये तयार होते. त्यामुळे वर्षातून 6 महिन्यातून 2-3 महिन्यातून शॉर्ट आउट करत चला. आणि न लागणाऱ्या वस्तू टाकाऊमध्ये तुम्ही भंगारमध्ये टाकून द्या. कारण काय होतं की घरामध्ये साठवून साठवून आहे ना, आणखी निगेटिव्हिटी तयार होते आणि तेवढं आपल्याकडनं क्लीन स्वच्छ ठेवणं होत नाही. आणि रोज रोज त्या गोष्टींना वेळ देणंही आपल्याला पॉसिबल नसतं. त्यामुळे वस्तू घेतानाच आपण अशा मोजक्या आणि चांगल्या कंपनीच्या ब्रँडेड घेतल्या ना, तर त्या टिकतात पण आणि तेवढं स्वच्छ आणि आपल्याला क्लीन पण ठेवता येतात. तर असं काही असतं. त्यामुळे बघा, तुम्ही करतच असाल, पण काहींना कसं असतं की नुसतं वस्तू अशा साठवत ठेवायची खूप सवय असते. आणि काही बाहेर गेलं की नवीन दिसलं की लगेच आणायचं. आणि एकाच प्रकारच्या वस्तू आपल्याकडे 3-3, 4-4 असतात. कधी-कधी तर त्याचा वापर देखील एवढा होत नाही. तर असं असतं. पण मला एवढं सांगायचं आहे की वस्तू घेताना एखादी 2 असावी घरामध्ये. समजा एकाच प्रकारची घेतली तर, पण ती तेवढी स्वच्छ आणि क्लीन मेंटेन ठेवता पण आली पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण काय होतं, अडगळीच्या ठिकाणी टाकून देत राहतो आणि नंतर मग साठा होऊन घरामध्ये निगेटिव्हिटी तयार होते. त्यामुळे नेहमी आपण सुटसुटीत आपलं किचन स्वच्छ क्लीन ठेवलं पाहिजे. तर आता बघा, मी वीकली असं पूर्ण हे खालचं जे कॅबिनेट आहे तर ते पुसते आणि टाईल्स वगैरे स्वच्छ धुत असते. किचन ओटासुद्धा मी स्वच्छ क्लीन ठेवते. जेवण बनवून झालं की लगेच मी पुसून ठेवते. आता ही प्रत्येक गृहिणीला सवयच असते. पण बऱ्याच वेळेला काय होतं, आपलं उडलं जातं किंवा बरण्यांना आपल्या चिकट फोडणी देताना वगैरे हात तेल मिठाचे लागले जातात. मग त्यावेळेला असं बरण्यासुद्धा वरच्यावर आपण अशा स्वच्छ क्लीन ठेवल्या ना, तर मग एवढं आपल्याला पसारा पण होत नाही. एवढं किचन क्लीन करायला म्हणजे सगळं वस्तू पण काढाव्या लागत नाही, असं होतं. तर मी आता बघा, वरचं कॅबिनेट वगैरे सगळं टाईल्स वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतल्या, पुसून घेतल्या. गॅस शेगडी, आता ही ग्लासची गॅस शेगडी जी असते ना, तर ती खूप काळजीपूर्वक पुसावी लागते. रोज आपण त्याच्यावर जेवण बनवतो, ती गरम होते. तर काहींना बघा गॅस शेगडी धुवायची सवय असते. तर स्टीलची गॅस शेगडी आपण रोज धुवायचो. पण आता ही जी ग्लासची गॅस शेगडी आहे ना, ती रोज आपण असंच डिशवॉशर क्लीनर घ्यायचं, सॉफ्ट स्क्रबरने पुसायचं आणि कॉटनच्या फडक्याने पुसून घ्यायचं. स्वच्छ क्लीन होते. आणि जेव्हा तुम्ही 2-3 महिन्यातून किंवा 6 महिन्यातून जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेला धुतली तरी चालेल ती. पण ती थंड होऊ द्यायची. गरम याच्यावर कधीच पाणी ओतायचं नाही, नाही तर तडा जाऊ शकते. तर अशी ह्या ग्लासच्या शेगडीची काळजी घेतली पाहिजे. आता तुम्ही घेतच असाल, ज्यांच्याकडे कोणाकडे असेल, पण काहींना माहिती नसेल किंवा काहींना घ्यायची असेल तर त्यांनी अशा पद्धतीने काळजी घ्यायची. आता हे बघा, मी किचन ओटा प्लॅटफॉर्म पूर्ण स्वच्छ क्लीन करून घेतला. इथे मिक्सर, काही वुडनचे स्पून वगैरे होते, मिठाची बरणी वगैरे, ते मी असं पटकन लागणाऱ्या वस्तू इथे याच्या पाटावर ठेवलेल्या आहेत, खलबत्ता वगैरे. आणि अशा पद्धतीने मी पूर्ण क्लीन करून घेतले. आता
राहिले ट्रॉलीतले भांडी वगैरे, तर माझ्याकडे मोजकीच भांडी आहे. माझ्याकडे जास्त काही भांडी नाही आहे आणि मी एवढी काही घेतलेली नाही आहे. जी काय आहे भांडी आईने मला लग्नात वगैरे दिलेली आणि जे काही नंतर मला लागणाऱ्या काही मी डबे वगैरे असं काही ना काही घेतलं, पण ते मी लागणाऱ्याच वस्तू घेतल्या आणि मोजक्याच आहेत. त्यामुळे त्या माझ्याकडनं डेली रोज अशा क्लीन होऊन जातात. म्हणजे जेवणाची ताटं किंवा ग्लास वगैरे असं हे टोप वगैरे जे फोडणीला देतो आपण, कढया वगैरे, तर त्या अशा मोजक्याच वस्तू आहेत. त्यामुळे माझ्याकडनं त्या डेली क्लीन होतात. आणि मग मी काय करते, हे वरचं कॅबिनेट वगैरे सगळं माझं मंथली किचन क्लिनिंग असतं. तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या. पण ज्या वेळेला मी संपूर्ण किचन काढते ना क्लीन करायला, तर मी वरचं असं पहिले स्वच्छ करून घेते. नंतर मग थोडंसं मध्ये रेस्ट घेते आणि त्यानंतर पुन्हा मी बाकीचे काही डबे वगैरे क्लीन करायचे असेल तर ते आता मोकळा डबा झाला पिठाचा वगैरे किंवा काही बरणीतलं सामान संपलं की मी लगेच ते क्लीन करून ठेवते. त्यामुळे ते काही फारसं एवढं खराब होत नाही. आणि जरी सगळं काढायचं म्हटलं तर मग मी काय करते, 2 दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने करत असते. म्हणजे आता आज सगळं वरचं किचन वगैरे धुवून घेतलं, त्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी डबे वगैरे काढत असते. कारण माझ्यासारखी एकटी असते, कधी-कधी आपल्या शरीराचे पण आपण आपल्या तब्येतीची पण काळजी घेतली पाहिजे. एवढी दगदग करण्यापेक्षा आहे ना, आपण नेहमी असं स्टेप बाय स्टेप आवरलं ना तर आपली अजिबात चिडचिड होत नाही आणि नेहमी किचन क्लीन राहतं. घरामध्ये बघा सुख शांती राहते. उगाचच आपण चिडचिड करून जर करत राहिलो ना तर काहीच उपयोग होत नाही आणि आपल्या तब्येतीची, आपल्या आरोग्याची पण वाट लागते. उगाच घरामध्ये किरकिर झाली तर अशांती होते घर पण आणि लक्ष्मी पण नाराज होते. त्यामुळे आहे ना, शक्यतो चिडचिड आणि किरकिर करायची नाही घरामध्ये. नेहमी जे काही तुम्ही कराल ना ते आनंदाने करा, उत्साहाने करा. बघा खूप छान आणि पटपट उरकलं जातात कामं. तर मी आता सगळं आवरलं. जे किचनमध्ये काही बेसिंगमध्ये जी भांडी होती ती पण क्लीन करून घेतली. आता खालचे डबे वगैरे हे मी कालच साफ केलेले होते आणि मोजकेच होते माझ्याकडे 5 ते 6 मोठाले डबे आहेत. काहींमध्ये बघा उन्हाळी सामान मी भरून ठेवलेलं आहे, त्यामुळे ते माझे स्वच्छ क्लीनच आहेत. घासून वगैरे त्यामध्ये उन्हाळी जे मी काही वाळवणाचं केलेलं, बटाट्याचे पापड, उडदाचे पापड, कुरड्या पापड्या वगैरे ते मी भरून ठेवलेले आहेत. त्यामुळे त्या काय मला डबे क्लीन करायला लागले नाही. म्हणजे काही रोजचे आपले रेग्युलरचे आहे पिठाचे वगैरे, मग ते मी सगळे क्लीन करून घेतले. त्यानंतर इथे किचन ओटा साफ करून घेतला. गॅसची शेगडी पण हे सगळे जे मी काढलेलं होतं बघा, त्याच्या जाळ्या वगैरे ताटल्या ह्या सगळ्या क्लीन करून ठेवल्या आणि आता सगळं माझं जवळपास आवरलेलंच आहे. आता दुपारच्या जेवणामध्ये तर आता सकाळचा नाश्ता झाला. दुपारच्या जेवणामध्ये बहुतेक मुगाची खिचडी वगैरेच करते, कारण थोडंसं हलकं असलं तरी सगळ्यांचं होऊन जातं आणि तशी सवय पण आहे मुलांना पण. म्हणजे काही असेल तरी खातात, असं अन्नाची अशी काही जेवणाची चॉईस करत नाही. त्यामुळे मग मी पटपट आता इथे मुगाची खिचडीच कुकरला लावून देते आणि मग बाकीचं मग मी कॅबिनेट स्वच्छ क्लीन, खालच्या पण ट्रॉल्या मला पुसायच्या आहेत जरा, त्यामुळे मग मी पहिले कुकर लावून घेते आणि नंतर मग मी पुसून घेते. म्हणजे असं आपण स्टेप बाय स्टेप जर कामं उरकली ना तर अजिबात आपली चिडचिड होत नाही आणि आपण कसं होतं, समोरच्याचं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे हां, ते किती व्यवस्थित करतात, ते किती व्यवस्थित लावलं आहे असं. म्हणजे आपण किचनमध्ये पण काही गृहिणी बघा कसंही कुठे भांडं वगैरे लावतात, मग ते किचनमध्ये खूप पसारा होऊन जातो आणि काही वेळेला कुठे काय ठेवायचं, कुठे काय हे करायचं ते सुचतच नाही. मग त्यावेळेला आपण प्रत्येक वस्तूला अशी एक फिक्स जागा केली ना तर ती वस्तू सगळ्यांना पण ती ठेवायची तिथे सवय असली ना की ती वस्तू बरोबर घेतली, काम झालं की आपण लगेच जागेवर ठेवतो. अशी जर प्रत्येकाला सवय असेल तर घरामध्ये पसारा होत नाही आणि किचनमध्ये पण होत नाही. मग मी पण अशा पद्धतीने आणि लगेच जेवण बनवून झालं की लगेच किचन ओटा मी क्लीन करून ठेवते, म्हणजे जास्तीचा पसारा होत नाही, गॅसची शेगडी जास्त खराब होत नाही. आणि मी तर बघा इथे एक्झिट फॅन वगैरे काही बसवलेलं नाही, चिमणी वगैरे काही किचन ओट्यावर मी बसवलेली नाही आहे. विंडो पूर्ण ओपन ठेवते, फोडणीचं वगैरे सगळा धूर बाहेर जातो, त्यामुळे फारसं काही माझं खराब होत नाही आणि माझं मंथली किचन क्लिनिंग संपूर्ण असतं. म्हणजे जे काही मला करायचं ते मी पूर्ण मंथली किचन क्लीन करत असते, त्यामुळे फारसं माझं खराब होत नाही. आता जरी मी केलं तरी गणपती बाप्पा आले तरी वरच्यावर मग पुन्हा एक हात मारायचा, असं ह्या ट्रॉल्या वगैरे मी पुसून घेते. म्हणजे कधी पण आपल्याला स्वतःला छान आणि स्वच्छ बघायची सवय झालेली असते ना, टापटीप ठेवायची, तर मग ते आपण करतोच. आणि अचानक जरी कोणी गेस्ट आले किंवा कोणी अचानक आलं तरी आपल्याला असं गिल्ट वाटत नाही किंवा होत नाही की अरे किती खराब दिसतंय किंवा किती डाग पडलेत असं होतं. मग हे असं स्वच्छ क्लीन ठेवलं ना तर आता इथे बघा मी हे सगळे जे आहेत ना ट्रॉल्या, हे सगळे मी पुसून अशा कॉटनच्या फडक्याने घेते
म्हणजे किती छान दिसतं असं, आणि आपल्यालाच बघायला किती छान वाटतं बघा. तर अशा पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप करते. तर माझं जवळपास किचन आवरलं, आणि हे सगळं संपूर्ण किचन मी फक्त 1 तासामध्ये आवरलेलं आहे बघा. म्हणजे कुठलाही पसारा, कसलाही पसारा न करता आणि कोणाचीही मदत न घेता. तर आता सगळं जवळपास झालेलंच आहे. तर हे कॉटनचे जे नॅपकिन वगैरे, गॅस ओटा, गॅस शेगडी पुसायचे जे कॉटनचे हे रुमाल फडके आहेत, हे गरम पाण्यामध्ये डिटर्जंट पावडर घालून अगदी मी बघा भिजायला घातले, आणि लगेच मग त्या हाताने मी वॉश केले, म्हणजे ते स्वच्छ क्लीन झाले. त्यानंतर कपडे वगैरे राहिलेले, आज काही जास्त कपडे काढली नव्हती कारण मला किचन क्लीन करायचं होतं, त्यामुळे मग ती लगेच मी क्लीन करून घेतलेली आहे. आणि आता ज्या काही वस्तू आहेत तर छोट्या मोठ्या स्पून वगैरे, कलथे, उलातणी वगैरे, तर ते सगळं स्वच्छ वगैरे हे करून घेतलं, तिथलं पुसून घेतलं, आणि नंतर ते पण असं मी ट्रॉल्यांमध्ये ठेवून घेतलेलं आहे. तर असं मी स्टेप बाय स्टेप किचन आवरते. आणि तुम्ही कशा पद्धतीने आवरता ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला पण आयडिया येईल. आणि असं मग मला आवडतं असं, म्हणजे किचन वगैरे ठेवायला, जिथल्या तिथे ठेवायला. जसं मी स्वतःला टापटीप ठेवते तसं मी घराला आणि किचनलाही ठेवण्याचा प्रयत्न करते. तर अशा पद्धतीने मी माझं किचन आवरत असते बघा. तर आता संपूर्ण कॅबिनेट वगैरे स्वच्छ क्लीन झालेलं आहे, आणि जे त्याच्यामध्ये आतमध्ये ज्या काही बरण्या वगैरे आहेत तर त्या आत्ताच मी क्लीन केलेल्या होत्या, त्यामुळे त्याच्यामध्ये मी सगळं सामान वगैरे व्यवस्थित भरून घेतलं. काही बरण्या खराब वगैरे झालेल्या त्या पण मी लगेच क्लीन करून घेतल्या. पुन्हा हे पॅन्ट्रीज वगैरे आहे फ्रीजच्या बाजूला, तीसुद्धा मी आत्ता बरण्या वगैरे पुसून सगळं क्लीन करून व्यवस्थित असं मी लावून ठेवल्या. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, सगळं दाखवायचं म्हटलं ना तर व्हिडिओ खूप मोठा होतो. पूर्ण काही वेळेला दिवसभराचं रुटीन किंवा संपूर्ण किचन क्लीन करायचं म्हटलं तरी असं पूर्ण डिटेलमध्ये दाखवायचं म्हटलं ना तर व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे मी अगदी शॉर्टकट तुम्हाला 15-20 मिनटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर छान छान कमेंट्स करा, म्हणजे मला पण थोडंसं मोटिवेशन मिळतं आणि छान वाटतं मला पण. तर तुम्ही पण माझे एक फॅमिलीच आहात, त्यामुळे मला पण छान वाटेल. अजून तुम्हाला कोणत्या संदर्भात कशा टाईपचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्कीच मी करण्याचा प्रयत्न करेन. आणि जे माझ्याकडनं जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते किंवा दाखवण्याचा प्रयत्न करते. तर असं आहे. आणि जे काय आहे ते असं बघा, माझं एकदम ओपनली आणि साधं सिंपल आहे, डिसेंट आहे. मला जास्त असं खूप किचन किंवा घर भरायला पण आवडत नाही. जे काय आहेत त्या वस्तू माझ्याकडे मोजक्या आहेत, आणि मी त्या स्वच्छ क्लीन ठेवायच्या अशा पद्धतीने प्रयत्न करते. आता डायनिंग टेबलवर पण खूप पसारा पडला होता, ते पण छोट्या मोठ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवून घेतल्या. पुन्हा सगळं आवरून झालं आहे जवळपास. आता हे फिल्टरचं पण मी कॅबिनेट वगैरे स्वच्छ क्लीन करून ठेवते, आणि डायरेक्ट फिल्टरमधून माठामध्ये पाणी मी चालू करत असते. तर माठ पण मी असं 2 दिवसाआड किंवा दिवसाआड असं मी स्वच्छ क्लीन करून भरत असते. आणि आता इथे बघा डायनिंग टेबलसुद्धा असं मी रोजचा डेली सकाळचं मुलं मॉर्निंगला नाश्ता वगैरे करतात, दूध वगैरे घेतात, आणि आम्हाला खरं तर खाली बसूनच जेवायला आवडतं. जरी डायनिंग टेबल केला आहे तरी पण आपली मराठी संस्कृती म्हणजे आपण खाली बसून जेवलं तर अगदी पोट भरल्यासारखं वाटतं. तर डायनिंग टेबलवर मुलंच सकाळचा नाश्ता वगैरे घाईघाईमध्ये करून जातात स्कूलला वगैरे. तर मग हे सगळं आता डाग वगैरे पडलेले सगळं क्लीन करून घेते, आणि सॅनिटाईज याने ना पटकन डाग वगैरे निघतात फर्निचरचे, किंवा असं काही कसले डाग पडलेले असले ना चिकट वगैरे, तर सॅनिटाईजने लगेच क्लीन होतं, आणि स्मेल पण छान येतो. तर मी असं सगळं कॉटनच्या फडक्याने वगैरे पुसून घेते. तर मोस्टली मी सॅनिटाईजनेच सगळं फर्निचर पुसत असते. तर अशा पद्धतीने बघा मी स्टेप बाय स्टेप सगळं आवरलं जवळपास, आणि कुठलाही कसलाही पसारा न करता. तर फ्रेंड्स, कधी आपण आहे ना आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची. धूप दिवा अगरबत्ती लावून गॅस शेगडी, किचन ओटा याची पूजा केली ना तर बघा ते घर आनंदाने, अगदी समृद्धीने, समाधानाने भरभरून जातं. त्या घरात कधीच अन्नधान्याची कमी पडत नाही. अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न होते.
तर खरं खरं सांगा फ्रेंड्स, तुम्ही अन्नपूर्णा मातेची किचनमध्ये पूजा करता का? किंवा कोण कोण करतं आणि कोण कोण नाही करत, तर त्यांनीही कमेंटमध्ये सांगा. तर असो, पण करावी मला असं वाटतं. आणि छान वाटतं, प्रसन्न वाटतं. अगदी ते घरसुद्धा एक मंदिर होऊन जातं. एवढं छान वाटतं. एकदा करून बघा, जे कोणी करत नसेल तर तुम्ही करत चला. तर अशा पद्धतीने मी सगळं जिथल्या तिथे आवरून, ज्या त्या वस्तू जिथल्या तिथे ठेवून घेतलेल्या आहेत बघा. आणि याच्यावर पण खूप धूळ वगैरे बसते. तर रोजचं तर हात मारणं होतं, पण ज्या वेळेला आपण डीप क्लिनिंग करतो ना किचनची, त्यावेळेला ह्या छोट्या मोठ्या बारकाईने ह्या वस्तू अशा पुसल्या जातात आणि ह्या स्वच्छ अशा ठेवल्या ना की पटकन आपल्याला घेता येतात पाहिजे त्यावेळेला. तर आता इथे डायनिंग टेबलवर चहा वगैरे किंवा दूध वगैरे मुलांना देत असते, पाणी वगैरे, तर मग ते डाग पडतात ना, मग हे ठेवलं की त्यावर ग्लास वगैरे ठेवलं की मग डायनिंग टेबल जास्त असा खराब होत नाही, डाग पडत नाही. तर असं ह्या ज्या वस्तू आहेत, बडीशोपचा डबा वगैरे, हे फ्लॉवर पॉट, तर हे रोजचं तर मी पुसतेच, परंतु ज्या वेळेला पूर्ण क्लिनिंग करत असते ना, त्यावेळेला अगदी बारकाईने सगळ्या वस्तू मी पुसून घेते बघा. तर अशा पद्धतीने आपण आपल्या किचनची काळजी घेतली पाहिजे. जसं आपण स्वतःला ठेवतो तसं किचनलाही ठेवत चला. फ्रीज वगैरे, काही काहींचा फ्रीज पण बघा खूप असा भरलेला असतो. अगदी दरवाजा उघडला तरी उग्र असा वास येत असतो. त्यामुळे नेहमी स्वच्छ क्लीन ठेवत चला. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की घरामध्ये चिलटं, माशा, झुरळं खूप अतिप्रमाणात येतात, पाली येतात. तर मग हे असं ज्या वेळेला आपण स्वच्छ क्लीन ठेवतो, तर तुम्ही असं क्लीन ठेवलं ना, तर अजिबात माशी, झुरळं, पाली येणार नाहीत बघा. तर आता जवळपास माझं सगळं आवरून झालं आहे आणि खरंच खूप मन समाधान, म्हणजे मनाला समाधान मिळालं आहे. कारण आज करू, उद्या करू म्हणता म्हणता आपण ठरवतो आणि मग पुन्हा ते आज करू, उद्या करू म्हणता म्हणता असे 4-8 दिवस निघून जातात. पण आता श्रावण महिना लागला आहे, त्याच्या अगोदर दीपामावस्या वगैरे, मग आपण नॉनव्हेज वगैरे करतो. त्यामुळे घरामध्ये कसं होतं की सगळं स्वच्छ क्लीन केलं ना, तर श्रावणात कसं आता नॉनव्हेज पूर्ण बंद असतं. आणि जवळपास आम्ही नॉनव्हेज आहे ना श्रावणापासून तर पूर्ण दसरा होईपर्यंत खात नाही आता. कारण मी घट वगैरे घरात बसवते, गणपती बाप्पा, त्यामुळे मग आता डायरेक्ट आता 3 ते 4 महिन्यांनीच आम्ही नॉनव्हेज करतो घरामध्ये. तर असं होतं, त्यामुळे सगळं क्लीन करून घेतलं आहे. आता इथे बरण्यांमध्ये जे काही सामान भरलं होतं किराणा, तर ते पण राहिलेलं सगळं मी भरून घेतलं. आता ह्या छोट्या मोठ्या बरण्या वगैरे ह्या पण स्वच्छ घासून कोरड्या करून त्याच्यामध्ये सगळं हे जिरी, मोहरी वगैरे, बडीशोप राहिलेलं होतं भरायचं. तर ते मला किचन क्लीनच करायचं होतं ना, म्हणून मी सामान भरलं नव्हतं. तर आता मी हे बरण्या सगळ्या क्लीन करून, कोरड्या करून त्याच्यामध्ये सामान भरून घेते. तर असं हे आपण वरच्यावर अशा बरण्यासुद्धा खराब झाल्या, चिकट हात लागले की लगेच क्लीन केलं की जास्तीचा पसारा होत नाही. आणि इथे आणलेला आहे सरांनी वडापाव. तर त्यांचं म्हणणं की एवढं दिवसभर काम करते, दमले असेल, तर चला त्या बदल्यात काहीतरी झालंच पाहिजे, म्हणून त्यांनी येताना वडापाव आणला. वडापाव माझा खूप फेवरेट आहे. तर मुलांनी वगैरे खाल्ला आणि मी पण खाल्ला. त्यानंतर पुन्हा कामांना सुरुवात केली. सगळं बरण्याने सामान वगैरे भरून तिथल्या तिथे सगळ्या व्यवस्थित सेट करून घेतल्या. त्यानंतर पुन्हा क्लिनिंग वगैरे, झाडू वगैरे मारून, फरशी वगैरे पुसून सगळं आवरलं. आणि त्यानंतर मग इथे मी अन्नपूर्णा देवी मातेची पूजा करते. तर असं ताम्हणात घेऊन अन्नपूर्णा माता ही धान्यात, गव्हात किंवा तांदळामध्ये ठेवायचं. असं वाटी स्टीलचं किंवा तांब्याचं बाऊल छोटं घ्यायचं, त्यामध्ये धान्य ठेवायचं आणि त्यामध्ये अन्नपूर्णा माता, आणि अशी आपण एकदा तरी पूजा करावी असं किचनमध्ये वगैरे. तर अन्नपूर्णा माता प्रसन्न होते. घरामध्ये सुख, शांती, धनधान्याची कमी भासत नाही आणि घर नेहमी सुख, समाधानाने, आनंदाने भरून जातं. तर अशी मी पूजा केलेली आहे आणि सगळं माझं किचन व्यवस्थित आवरलं तर खूप छान फ्रेश वाटतं. तर मी भरपूर साऱ्या टिप्स दिल्या. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.